अहिल्यानगरमध्ये कोविड काळात 80 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याप्रकरणी 6 नामांकित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवध आणि अवयव तस्करीचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र या गुन्ह्याला अहिल्यानगर इंडियन मेडिकल असोसिएशननं तीव्र विरोध दर्शविला असून हा दावा खोटा आणि डॉक्टर निर्दोष असल्याचा दावा आयएमएनं केलाय. आयएमएनं तातडीनं गुन्हा मागे घेण्याची मागणी केली असून अन्यथा बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिलाय. कोविड काळातील उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या 80 वर्षीय रुग्णाच्या प्रकरणात अहिल्यानगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये 6 डॉक्टरांवर मनुष्यवध आणि अवयव तस्करीचे गंभीर आरोप करत गुन्हा दाखल झाला आहे. यात न्यूक्लियस हॉस्पिटलचे डॉक्टर बहुरूपी, डॉक्टर मुकुंद तांदळे, डॉक्टर अक्षयदीप झावरे, डॉक्टर सचिन पांडुळे आदी डॉक्टरांवर गुन्हा दाखल झालाय. मात्र हा गुन्हा दिशाभूल करणारा असल्याचा दावा अहिल्यानगरमधील इंडियन मेडिकल असोसिएशननं केलाय. आयएमएचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रवदन मिश्रा यांनी आज 19 ऑक्टोबरला प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की उच्च न्यायालयानं केवळ चौकशी करण्याचे निर्देश दिले होते, थेट गुन्हा दाखल करण्याचे नव्हे. त्यामुळे पोलिसांनी तातडीनं हा गुन्हा मागे घ्यावा. जर हा गुन्हा मागे घेतला नाही तर अहिल्यानगरमधील सर्व डॉक्टर बेमुदत संपावर जातील असा इशारा त्यांनी दिलाय. मिश्रा, अध्यक्ष आयएमए अहिल्यानगर. काल संध्याकाळपासून सोशल मीडियामधील डॉक्टरांवरील गुन्ह्याबद्दल व FIR बद्दल जी बातमी न्यूज सर्क्युलेट होत आहे त्याबद्दल आम्ही आमच्यातर्फे खुलासा करत आहे. सुरुवातीला कोविड कालावधी फार भयानक होता. कोविड हा नवीन आजार होता व त्याबद्दलची उपचार पद्धती सुद्धा संशोधनाद्वारे स्टँडर्डाइज केलेली नव्हती. शासनाने आम्हाला डॉक्टरांना कोविड सेंटर सुरू करण्याची सक्ती केली होती. आमच्या डॉक्टरांनी आपला व आपल्या सहकाऱ्यांचा जीव धोक्यात टाकून समाजाच्या कल्याणासाठी कोविड सेंटर सुरू केले व बरेच रुग्णांचे जीव वाचवले. पण गरज सर्व वैद्य मरो या उक्तीप्रमाणे समाजातील काही लोक आमची बदनामी करत आहे व समाजात चुकीचा संदेश पसरवित आहे. अशीच एक चुकी आमच्याबद्दल चुकीची माहिती समाजामध्ये पसरवली जात आहे. ज्या पेशंट बद्दल ही माहिती पसरवली जात आहे त्याच्याबद्दल इत्यंभूत माहिती डॉक्टर नितीन दाबरगोजे इथून पुढे आपल्याला सांगते. नमस्कार. आता सरांनी सांगितल्यानुसार कालच्या ज्या काही करण्यात आलेले आरोप आहेत त्याबद्दल त्या पेशंटबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी आम्ही इथे उपस्थित आहोत. दिनांक 13/8/2020 रोजी म्हणजे कोविडचा सुरुवातीचा जो कालावधी होता त्या कालावधीमध्ये श्रीयुत खोकराळे यांना त्यांच्या वडिलांना घशात दुखण्याचा व दम लागण्याचा त्रास होत असल्याने त्यांनी ग्लोबल डायग्नोस्टिक सेंटर येथे स्वतः जाऊन त्यांचा छातीचा स्कॅन केला व पोटाची सोनोग्राफी केली. त्यामध्ये त्यांना फुफ्फुसामध्ये स्कोर 12/25 आला, म्हणजे तो बऱ्यापैकी सिव्हिअर होता. म्हणून त्यांनी डॉक्टर पांडुळे यांना फोन केला व मला कोविड सेंटरमध्ये वडिलांना ऍडमिट करायचे आहे, त्यांना जागा मिळावी अशी विनंती केली. त्यानुसार डॉक्टर पांडुळे यांनी कोविड सेंटरमध्ये, त्यावेळेस फार कमी कोविड सेंटर होते, सिव्हिल अहमदनगर कोविड सेंटर व डॉक्टर बहुरूपी यांच्या हॉस्पिटलमध्येच कोविडचे पेशंट घेतले जायचे. तर पांडुळे सरांनी सदर रुग्णासाठी फोन करून कोविड सेंटरमध्ये जागा उपलब्ध करून दिली. पेशंट हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तिथे त्यांचा कोविडचा स्कोर 12 होताच, तसेच त्यांच्या ऑक्सिजनचे प्रमाण 84 होते रूम एअरवर. मग त्यांना ऑक्सिजन 3 लिटरने ऑक्सिजन लावण्यात आला व त्यांना ट्रीटमेंट सुरू करण्यात आली. त्यावेळेस कोविड सेंटरमध्ये डॉक्टर झावरे हे ड्युटीवर होते. आमच्या त्यावेळेस 7-7 दिवसांच्या ड्युटी असायच्या. डॉक्टर झावरे यांनी त्यांना तपासून उपचार सुरू केले. दुसऱ्या दिवशी त्यांनी आम्हाला डॉक्टर बहुरूपींकडे आम्हाला बेड उपलब्ध झालेला असून आम्हाला डॉक्टर बहुरूपी यांच्या हॉस्पिटलमध्ये आमच्या ओळखीचे डॉक्टर असल्याने आम्हाला त्या हॉस्पिटलमध्ये पेशंटला शिफ्ट करायचे आहे अशी विनंती केली व त्या विनंतीनुसार त्यांनी तिकडचे लेटर आणले, कारण त्यावेळेसचा प्रोटोकॉल आता दुसऱ्या हॉस्पिटलचे पत्र असल्याशिवाय आपण पेशंट सोडू शकत नव्हतो, असा गव्हर्नमेंटचे रूल्स होते. त्यानुसार त्या पत्रानुसार आपल्या कोविड सेंटरमधून, अहमदनगर कोविड सेंटरमधून पेशंट हे न्यूक्लियस हॉस्पिटल बहुरूपी सरांकडे शिफ्ट करण्यात आले. सदर पेशंटचा उपचारादरम्यान आपण अनेक माहिती आहे, कोविडमध्ये खूप कालावधी खराब होता, अनेक पेशंट वाचले, अनेक पेशंट मेले आहेत. भरपूर रुग्णांना आपण वाचवण्याचा 100 नाही 200% डॉक्टरांनी प्रयत्न केला आहे. तसाच डॉक्टर बहुरूपी यांनी पण त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांनी केलेले आरोप सर्व चुकीचे आहे असं म्हणणार नाही, कारण जे काही वैयक्तिक भावना असतात त्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की त्यांनी प्रसंगानुरूप जशा गाईडलाईन्स कंप्लीट नव्हत्या, त्या गाईडलाईन्स ज्या काही असतील त्या गाईडलाईन्सनुसार डॉक्टर बहुरूपी यांनी उपचाराचा प्रयत्न केला होता. डेथ झाल्यानंतरही डेड बॉडी वैयक्तिक नातेवाईकांच्या हातात न देता ती महानगरपालिकेकडे सुपूर्द करावी अशा त्यावेळेसच्या सूचना होत्या. त्यानुसार त्यांनी जी काही डेड बॉडी आहे ती महानगरपालिकेच्या सुपूर्द केलेली आहे. त्यामुळे ह्यामध्ये जे काही आहे की चुकीचा जो आरोप होत आहे सर्व, की जे चुकीचे कलम लावले गेलेले आहेत किंवा मृत्यू झालाय डॉक्टरांमुळे किंवा त्यांचे अवयवदान जे काही अवयव आहेत त्याची ह्युमन ट्रॅफिकिंग किंवा अवयव ट्रॅफिकिंग केले आहे, हे मुळात हास्यास्पदच आरोप आहेत.
कारण वयानुसार जर आपण पाहिलं तर त्यांचं वय पण भरपूर आहे. कोविड कालावधीमध्ये तर अवयव ट्रान्सप्लांट किंवा जे काही अवयव आहेत हे दान किंवा कोणत्याही पेशंटला ट्रान्सप्लांट सर्जरीच होत नव्हत्या, त्याच पूर्ण बंद होत्या. त्यामुळे असं कोणताही अवयव काढून कुठेही त्याचं आपण चोरी करू शकत नाही कोणतेही डॉक्टर. त्यामुळे हा पण आरोप चुकीचा आहे. ह्या सर्व आरोप चुकीच्या असल्यामुळे आणि ह्या सर्व काल पसरलेल्या बातमीमुळे डॉक्टरांची प्रतिमा निश्चितच मलिन होत आहे. त्यानुसार आम्ही IMA चे सर्व मेंबर्स आज इथे जमलेलो आहोत व डॉक्टरांची एक बाजू समाजासमोर गेली पाहिजे, नाही तर एकांगी फक्त समाजासमोर जी बातमी जाते त्यामुळे डॉक्टरांची प्रतिमा मलिन होत आहे असे आम्हाला IMA ला वाटते. त्यामुळे आम्ही आज तुम्हाला हे स्पष्टीकरण देण्यासाठी इथे उपस्थित झालेलो आहोत. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.